आता येतोय आवाज सर्वांना? हा, येस, ओके. हा, ठीक आहे, ओके. सर्वांनी रिप्लाय दिलाय का? या पाठामध्ये तुम्ही कोणती पात्रे पाहिली? नयनकुमार, नासिका, कर्णिका, जीवाताई, मेंदूराजे, हस्तकराज, पदकुमार. ओके, छान. ठीक आहे, आता दिसते. आवाज येतोय सर्वांना? हा, ओके. तर आता आपण पेज नंबर 10 त्याच्यामध्ये सर्वजण मेंदूराजे यांच्याकडे जातात. त्यानंतर मेंदूराजे तातडीने सभा घेतात. इथं आलेलो आहोत. ओके. तर मेंदूराजे सभा घेतात आणि आता सर्वजण म्हणतात मेंदूराजे साहेबांचा जय जयकार असो. जय जयकार करणे म्हणजे काल तुम्हाला सांगितलं काय? जय जयकार करणे म्हणजे हा, ओके. जय जयकार करणे म्हणजे उदो उदो करणे. तर पुढे बसा मंडळी. मेंदूराजे म्हणतात बसा मंडळी, पोटोबा प्रधान. आवाज येत नाहीये? बाकीच्यांना येतोय आवाज? येतोय क्लिअर. ओके, ठीक आहे. ऍक्च्युली स्कूलमध्ये बोलावलंय आणि तिथं लॅपटॉप वरती घेतोय, पण ते तुम्हाला आवाज येत नाहीये म्हणून पुन्हा आता मोबाईल वर घेते. हम्म, ओके. तर मेंदूराजे म्हणतात आता हे सर्वांची सभा त्या ठिकाणी चालू झालेली आहे. मेंदूराजे त्या ठिकाणी म्हणतात बसा मंडळी, पोटोबा प्रधान आले की नाही अजून. तर पोटोबांविषयी ते विचारतात की ते आले आहेत का. पोटोबा म्हणतात मी केव्हाच हजर आहे महाराज. आता सर्वांची या पोटोबाविषयी तक्रार आहे. आपण पाहिलेले की सर्वजण नासिका असेल, कर्णिका, जीवाताई, पदकुमार, हस्तकराज, तर या सर्वांची तक्रार, नयनकुमार, तर यांची तक्रार जी आहे ती फक्त पोटोबाबद्दल आहे की पोटोबा कोणत्याही प्रकारचं काम करत नाहीत. तर आता पोटोबा त्या ठिकाणी आलेले आहेत. मेंदूराजे म्हणतात पोटोबा या सर्व मंडळींची तुमच्याबद्दल तक्रार आहे की तुम्ही अजिबात काम करत नाही, नुसतं खाता
आणि दुसऱ्यांवर गुरगुरता. गुरगुरणे म्हणजे काय? गुरगुरणे गुरगुरणे म्हणजे काय? आवाज येत. गुरगुरणे म्हणजे गुरगुरणे म्हणजे रागावणे. हा, रागावणे. गुरगुरणे म्हणजे रागावणे. म्हणजे पोटोबा एकतर काहीच काम करत नाहीत आणि दुसरं म्हणजे दुसऱ्यांवरती रागावतात. आता याच्यावरती पोटोबा काय हे करतात की म्हणतात, महाराज बोलताना जरा बेअदबी होते. तर बेअदबी म्हणजे काय? बेअदबी म्हणजे हा, अपमान किंवा अवमान. बेअदबी म्हणजे अपमान किंवा अवमान. तर अशा प्रकारे पोटोबांचा सगळेजण अपमान करतायत. त्यांच्याबद्दल काय म्हणतायत की ते एकतर फुकट खातात आणि अं, हा, दुसऱ्यांवरती रागावतात. बरं, ठीक आहे. नाही, तुम्हाला ज्यावेळी वाक्यात उपयोग करायचा आहे तर त्याच्यामध्ये जय जयकार करणे वाक्यामध्ये आले पाहिजे. त्याचा जो अर्थ आहे तो नाही पाहिजे. जय जयकार करणे. तर मला सांगा, म्हणजे प्रत्येकानं या ठिकाणी लिहायचंय, जय जयकार करणे याचा वाक्यात उपयोग करा. जय जयकार करणे याचा वाक्यात उपयोग करायचा आहे. बाकीच्या सर्वांना आवाज येतोय? शुभमला आवाज येत नाहीये? हॅलो. हा, बाकीच्यांना क्लिअर येतोय. हा, येस मिस. ओके. मला पण येत नाही. यश, यश तुला दररोजच येत नाही रे आवाज. नेटवर्क बघ जरा. मिस युअर व्हॉइस इज ब्रेकिंग. बरं, तुमचाच काहीतरी नेटचा इश्यू असेल. मी काय सांगितलं, जय जयकार करणे याचा वाक्यात उपयोग करायचा आहे. जय जयकार करणे. प्रज्वल पोंतकुले, आवाज येतोय की नाही? येस ऑर नो? येतोय. राधाराणीने रिप्लाय दिलाय ना? हो, ओके. रामपूरचे दरबारी राजाचा जय जयकार करीत असतात. छान, आवाज येतो आहे. ओके. काय सांगितलंय? जय जयकार करणे. तर हेच आपल्याला वाक्यामध्ये आले पाहिजे. त्याचा अर्थ काय आहे? उदो उदो करणे. ओके. हा, महाराज. हम्म, माझा मित्र क्लासमध्ये फर्स्ट रँक आला म्हणून मी त्याचा जय जयकार केला. ओके, ठीक आहे, छान. अथर्व खुमणे. ओके. आता जय भिसे, सगळ्यांनी गणपती बाप्पाचा जय जयकार केला. ओके. छान. चिराग मिरग, गावात देवीचा जय जयकार करतात. ओके. छान. शर्वरी, महाराजांचा जय जयकार करायला विसरल्यामुळे त्याला दंड
मिळाला. ओके, ठीक आहे. पंतप्रधानांचे आगमन होताच सर्वांनी जय जयकार केला. छान. मिस युअर व्हॉइस इज ब्रेकिंग. पार्थ. पार्थ, बाकीच्यांना आवाज येतोय, सगळे रिप्लाय करतायत, बघ तुझा नेटचा इश्यू वगैरे असेल. तर जय जयकार करणे म्हणजे उदो उदो करणे, लक्षात आलं? हा, बाकीच्यांना आवाज येतोय? येतोय, ठीक आहे. शिवा शिवजयंतीला शिवाजी महाराजांचा जय जयकार करतात. ओके, ठीक आहे, छान. अ, हा, ओके, ठीक आहे. म्हणजे लक्षात आलं ना तुमच्या, कुठं लिहायचंय, कसं लिहायचंय, काय लिहायचंय? हा, ओके. फक्त जो अर्थाचा शब्द आहे, तो फक्त आपल्याला ज्यावेळी परीक्षेमध्ये प्रश्न येतो की अ, पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. हा, आवाज अगदी क्लिअर आहे. ओके, छान, बरं झालं. तर वाक्यात उपयोग करा म्हटल्यानंतर त्याचा अर्थ लिहायचा आहे. तुम्हाला कालच सांगितलं, अर्थ लिहायचा आहे. अर्थाचा शब्द वाक्यामध्ये नकोय. तर आपल्याला प्रश्नाचा जो आहे शब्द तो वाक्यामध्ये टाकायचा आहे, म्हणजे तो वाक्प्रचार वाक्यामध्ये टाकायचा आहे. हा, ओके. आता पुढे जाऊयात आपण. अ, तर पोटोबा महाराज बोलताना जरा बेअदबी होते. बेअदबी म्हणजे अपमान, अवमान. कसूर माप असावी. कसूर म्हणजे काय? तर कसूर पहा, दुसरा उकार आहे, लक्षात घ्यायचं. कसूर म्हणजे गुन्हा. कसूर म्हणजे गुन्हा. थोडं वेगळं दिसतंय पण करून, परंतु हा, कसूर म्हणजे गुन्हा किंवा काहीतरी चूक, हा, मोठी चूक, गुन्हा. तर माप असावी, माप असावा. पण मी काम करत नाही हे म्हणणं साफ खोटं आहे. साफ म्हणजे पूर्णपणे. साफ म्हणजे पूर्णपणे. म्हणजे मी अगदीच काहीच काम करत नाही, हा जो माझ्यावरती आरोप केला जातोय तो पूर्णपणे चुकीचा आहे, खोटा आहे. हो, अधूनमधून मी गुरगुरतो, पण ते यांच्यावर नव्हे, ती माझी सवय आहे. आता पोटोबा स्वतःविषयी म्हणजे स्वतःचं मत मांडतात की ते कसे बरोबर आहेत. की मी अधूनमधून तर गुरगुरतो म्हणजे रागवतो, म्हणजे नाही का, पोटाचा गुरगुरासा आवाज होतो, परंतु ते यांच्यामुळं नाही, तर यांच्यावर नव्हे, म्हणजे त्यांच्यावरती मी असं रागावत नाही, तर ती माझी एक सवय आहे. त्याशिवाय शरीराचं राज्य सुरळीत कसं चालणार? सुरळीत म्हणजे नीट. सुरळीत, सुरळीत म्हणजे नीट. बोर्ड दिसतोय सर्वांना? हा, व्यवस्थित, ओके. तो बोर्ड इथून त्या पेन टॅब वरून करते मी, फक्त तुम्हाला आवाज येत नाही म्हणून मोबाईल वरून हे चालले. ठीक आहे, सुरळीत, नीट. हा, ओके. आता हा, तर ती ही पोटाची सवय आहे. त्याशिवाय शरीराचं जे राज्य आहे ते नीट चालणार नाही. आता हेच उदाहरण घ्या ना. या सर्वांनी संप पुकारला, मी गप्प बसलो, पण याचा परिणाम त्यांनाच भोगावा लागला. म्हणजे या पूर्ण शरीराच्या अवयवांनी या ठिकाणी संप पुकारला, कोणतंही काम केलं नाही, नुसतं बसून राहिले. परंतु याचा परिणाम कुणाला सहन करावा लागला? तर यांनाच, म्हणजे शरीराचे जे अवयव आहेत त्यांनाच. तर कसं की जीवनरस मिळाला नाही. म्हणजे आता कुणीच कार्य केलं नाही म्हणजे पोटापर्यंत जो जे जायला पाहिजे होतं अन्न वगैरे, तर ते मिळालेलं नाही. म्हणजे पूर्ण शरीराच्या अवयवांना सुद्धा हा जीवनरस मिळाला नाही. म्हणून त्यांचे चेहरे बघा कसे सुकून गेलेत. आता सुकून जाणे म्हणजे काय? चेहरा सुकणे म्हणजे अशक्त होणे.
आता इथं थोडक्यात त्यांना सुकून जाणे म्हणजे चेहरा सुकणे असं घ्यायचंय. त्यांचे पहा चेहरे कसे सुकून गेलेत. इथं चेहरे बघा कसे सुकून गेलेत. पुढे आहे पहा जीवन रस मिळाला नाही म्हणून त्यांचे बघा चेहरे बघा कसे सुकून गेलेत. चेहरे सुकणे, चेहरा सुकणे. हा, परत पाहूया आपण. चेहरा सुकणे म्हणजे अशक्त होणे. चेहरा सुकणे म्हणजे अशक्त होणे. टाईप करू शकताय तुम्ही. ऐका हे काय ते. हम्म, हम्म. चेहरा सुकणे म्हणजे अशक्त होणे. तुम्ही लिहा, सर्वांनी लिहायचं. चेहरा सुकणे, अशक्त होणे. ओके. हा, अशक्त होणे. तर याचा वाक्यात उपयोग करा. चेहरा सुकणेचा. आवाज येतोय ना सर्वांना? चेहरा सुकणे याचा वाक्यात उपयोग करायचा आहे. हम्म. रामू आजारी असल्यामुळे त्याचा चेहरा सुकला. ओके, छान. हा, अगं किती सुकलाय तुझा चेहरा, आई गौरीला म्हणाली. छान. एकदम व्यवस्थित लिहिलंय की हे वाक्य तोंडचं बोललेलं आहे म्हणून ते दुहेरी अवतरण चिन्हामध्ये दिलेलं आहे. छान. पुढे आणखी. चेहरा सुकणे म्हणजे अशक्त होणे. ठीक आहे, ओके. पुढे जाऊयात मग आपण. तर आता मेंदूराजे म्हणतात. मेंदूराजे काय म्हणतात की नयन कुमार पटलं ना सर्वांना? शिवाय असं पहा, आपण सारेच एकमेकांवर हा ड्युटीवर असताना जेवण न मिळाल्यामुळे तिचा चेहरा सुकला. ओके, छान शर्वरी. आदिती, अस, आई आजारी असल्यामुळे आईचा चेहरा सुकून गेला. ओके, ठीक आहे. आता आपण, हा ठीक आहे, ओके. आता आपण पुढे जाऊयात. नयन कुमार पटलं ना सर्वांना? शिवाय असं पहा, आपण सारेच एकमेकांवर अवलंबून आहोत. आपल्या देशाचं राज्य सुरळीत कसं चाललं? सुरळीत म्हणजे नीट. आपल्या देशाचं राज्य चालतं ते सर्वांच्या एकतेमुळे. तर या ठिकाणी मेंदूराजे सर्वांना आता ते अध्यक्षस्थानी आहेत. ईश्वरीनं
रिप्लाय दिलाय, माझी बहीण आजारी असल्याने तिचा चेहरा सुकला. छान ईश्वरी. हा, ओके. तर आपल्या देशाचं राज्य चालतं ते सर्वांमध्ये जी एकता आहे, म्हणजे सर्वजण एकत्र मिळून मिसळून राहतात, तर त्याच्यामुळं आपल्या देशाचं राज्य सुरळीत चालतं. पाय चालतात ते रस्ता डोळ्यांनी दिसतो म्हणून. आता पायाचं कार्य, पाय तर करतो, चालण्याचं काम करतं पाय, परंतु ज्यावेळी डोळ्यांनी रस्ता दिसतो, म्हणजे डोळे त्याला मदत करतात पायाला चालण्यासाठी. कसं की डोळ्यांनी रस्ता दिसतो म्हणून पाय पुढे पुढे चालू शकतात. सर्वांची कामे होतात ती पोटोबामुळे, आणि या सर्वांची कामं कुणामुळे होतात? फक्त पोटोबामुळे. तर कशी? की आपणाला जीवन रस मिळतो म्हणून, म्हणजे जीवण्यासाठी जे अन्न आवश्यक आहे, जो रस आवश्यक आहे, जीवन रस, तर तो कुणामुळे मिळतो? पोटोबामुळे. एकता म्हणजे एकजूट. हं? एकता, एकजूट. त्याने खाल्ले नाही तर काय हाल होतात ते आता तुम्हाला समजले असेलच. म्हणजे या सर्वांनी आतापर्यंत अनुभव घेतलेला आहे की सर्वजण त्या ठिकाणी म्हणजे असं मरगळल्यासारखे झालेले आहेत. सर्वांचे चेहरे सुकलेले आहेत. एकदम अशक्त सर्वजण झालेले आहेत. तर या ठिकाणी मेंदूराजे त्यांची समजूत काढतात. कोणत्या शब्दामध्ये? तर तुम्ही सर्वांनी अन्न नाही खाल्लं, पोटाने अन्न नाही खाल्लं, जर तुम्ही संप केला, कोणतंही काम केलं नाही, पोटापर्यंत अन्न जाणार नाही, आणि अन्न न गेल्यामुळं काय होणार आहे? की तुम्ही सर्वजण अशक्त होणार आहात, म्हणजे कोणतंच कार्य करू शकणार नाही. आपण सारेच या शरीररूपी राज्याचे सेवक आहोत. आपले हे राज्य सुरक्षित राहण्यासाठी आपण सर्वांनी एक व्हायलाच हवे. सेवक म्हणजे सेवक. हा, नोकर चाकर, ओके, ठीक आहे. सेवक म्हणजे नोकर. सेवा करणारा सेवक म्हणजे नोकर. हा, ओके. सेवक म्हणजे रक्षा करणे नाही. सेवक म्हणजे नोकर. सेवक, नोकर. तर आपलं हे राज्य सुरक्षित राहण्यासाठी आपण सर्वांनी एक झालंच पाहिजे. खरे ना? असं मेंदूराजे सर्वांना या ठिकाणी सर्वांची समजूत काढतात, कारण सर्वजण आधी रागावले होते आणि पोटोबा विषयी ते तक्रार करत होते. तर आता सर्वजणांना हे पटलेलं आहे. मेंदूराजेंचं म्हणणंही पटलेलं आहे. पोटोबाने जी आपली बाजू मांडलेली आहे ती सुद्धा सर्वांना पटलेली आहे. तर सर्वजण या ठिकाणी म्हणतात, होय महाराज, पोटोबा, आम्हाला क्षमा करा. क्षमा करणे, पहा, क्षमा करणे. क्षमा करणे. सर्वांनी लिहायचंय, क्षमा करणे, माफ करणे. क्षमा करणे, माफ करणे. ओके, छान. माफ करणे, पार्थ राधाराणी. ओके, जय पार्थ प्रथमेश. ओके. आता सर्वांनी काय करायचंय? हा, आयुष पाटील, ईश्वरी. आता सर्वांनी क्षमा करणे याचा वाक्यात उपयोग करायचा आहे. क्षमा करण्याचा वाक्यात उपयोग करा.
अ, त्याच्याकडून माझा पेन हरवला तरीही मी त्याला क्षमा केले. छान छान शुभम छान. नित्या, तिचा यात काहीच दोष नाही, तिला क्षमा करा. ओके ठीक आहे. शर्वरी पवार, पहिल्या चुकीला क्षमा मिळायला हवी. ओके. पार्थ सातपुते, तुला आवाज येत नाहीये, बाकीचे सर्वांना आवाज येतोय, सर्वजण रिप्लाय करतात. पार्थ, हा बाकीच्या सर्वांना आवाज येतोय. हम्म. रजनीच्या चुकीसाठी तिला शिक्षा न करता तिला क्षमा केली. ओके. ठीक आहे. आता कुठे, हा आम्हाला क्षमा करा. हा, तर आता पुन्हा नाही आम्ही तुमच्याविषयी कुरकुर करणार. कुरकुर करणे. कुरकुर करणे म्हणजे तक्रार करणे. कुरकुर करणे म्हणजे तक्रार करणे. तर अशा प्रकारे सर्वजण म्हणतात की आम्ही इथून पुढे पोटाविषयी कोणत्याही प्रकारची तक्रार करणार नाही. आईने, आदितीचा आलाय, आईने मला क्षमा केली. ओके छान. कुरकुर करणे, तक्रार करणे. ओके ठीक आहे. शंतनू, प्रथमेश, राधाराणी. तर कुरकुर करणे, तक्रार करणे. आपण सारेच या राज्याचे सेवक. सेवक म्हणजे नोकर. आपण सारे एक, आपण सारे एक म्हणजे आपण सर्वजण एक आहोत, एकजुटीने राहणार आहोत. आता याच्यामध्ये जो आपला, हा हा जो वाक्प्रचार आहे कुरकुर करणे, तर कुरकुर करणे याचा तुम्ही काय करायचे, वाक्यात उपयोग. वाक्यात उपयोग करा. कुरकुर करणे. होमवर्क लिहून घ्यायचा आहे. पहा, चेहरा सुकणे, क्षमा करणे, कुरकुर करणे, आणि शेवटचा आहे हाल होणे, म्हणजे काय, त्रास होणे किंवा दुःख होणे. शेवटचं समजलं का, हाल होणे, त्रास होणे किंवा दुःख होणे. तर या सर्वांचं तुम्ही काय करायचे, अर्थ सांगायचा आणि वाक्यात उपयोग करायचा. म्हणूनच मी आता होमवर्क दिलेला आहे, 1 मिनिट राहिलाय म्हणून. हे लक्षात आलं तुम्हाला? 4. इथेच घ्या रे, 4 आहेत, लक्षात ठेवा, परत लिहा. हा, लक्षात आलंय सर्वांच्या, लिहू शकताय तुम्ही.
चेहरा सुकणे, क्षमा करणे, कुरकुर करणे आणि हाल होणे. हाल होणे म्हणजे काय? त्रास होणे किंवा दुःख होणे. तर या सर्व वाक्प्रचारांचा अर्थ सांगायचा आहे आणि वाक्यात उपयोग करून पाठवायचा आहे. आणखी काय की आपण सारे एक याच्या खालचे स्वाध्याय सुद्धा सोडवायचे आहेत. स्वाध्याय सोडून पाठवायचे आहेत. लक्षात येते? स्वाध्याय सोडवणे. आलं लक्षात? हम्म. शेवटी कसा व्हॉइस ब्रेक होतोय? येतोय पार्थ? सर्वांना आवाज येतोय? हा, पूर्ण स्वाध्याय सोडवणे. आज संपलेला आहे पाठ, त्यामुळे ठेवून उपयोग नाही. पूर्ण स्वाध्याय सोडवायचेत आणि पाठवायचेत. हा, आज. कारण उद्या आपण दुसरा पाठ घेणार आहे. ठीक आहे?